हिमालयाच्या पायथ्याशी एक सुंदर शांत राज्य होतं. त्या राज्याचा राजा होता हिमवान आणि त्याची कन्या पार्वती. लहानपणापासूनच पार्वती खूप भक्तिमय होती. तिच्या मनात फक्त एकच इच्छा होती, महादेवांना पती म्हणून मिळवण्याची. दुसरीकडे महादेव कैलास पर्वतावर गहन ध्यानात लीन होते. पार्वती रोज महादेवांची पूजा करत असे, फुलं अर्पण करत असे आणि मनापासून प्रार्थना करत असे. एक दिवस ऋषींनी तिला सांगितलं, जर तुला महादेवांना मिळवायचं असेल तर तुला कठोर तपस्या करावी लागेल. पार्वतीने ठरवलं. ती जंगलात गेली आणि तपस्या सुरू केली. उन्हाळा, पाऊस, हिवाळा, ती तिथेच उभी राहिली. कधी अन्न नाही, कधी पाणी नाही, फक्त एकच ध्यास, महादेव. महादेव तिची परीक्षा घेण्यासाठी आले. ते साधूच्या रूपात म्हणाले, तो महादेव योग्य नाही. पार्वती हसली आणि म्हणाली, माझ्यासाठी तेच सर्वश्रेष्ठ आहेत, मी त्यांनाच स्वीकारणार. महादेव आनंदी झाले आणि त्यांच्या खऱ्या रूपात प्रकट झाले. पार्वती, तुझं प्रेम आणि तपस्या मला मान्य आहे. कैलास पर्वतावर देवदेवतांच्या उपस्थितीत महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला. खरं प्रेम, श्रद्धा आणि संयम हेच जीवनात सर्व काही मिळवून देतात. हर हर महादेव.